साठवाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले हा जनावर है कसं हिला? अरे दत्ता बघत काय बसलास? त्याला बाहेर काढायला हवं. अरे मागे पण असा जनावर इल्ला पण तो आपल्या आपणच गेला ना. काय करूक नको आपल्या आपण जायत तो. अगं पण आई काही केलं तर? अरे काय करूच नाही ता तुम्ही सगळे बाहेर जावा. अगं आई पण माधवा बाहेर जावा तुम्ही. एवढा सगळा केलास पण माका सांगितलास नाही. छाया आधी बाहेर चल. हा येतय. केक कापलास दागिने बघितलास माका काय थांग पत्तो लागून देऊक नाही. तुम्ही पण बाहेर जावा. जावा बाहेर जा. काय झालं असं काय बघतास? तुका कायच कसं कळत नाही गो. आता तुम्ही सांगितलास म्हणून दागिना दिला ना सरिताक. दागिनो दिलंच त्याचं काय नाही पण सगळे दागिने असे काढून दाखवची काही गरज होती? अहो आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हा. नाही बोलूक बरं वाटणार नाही. आणि माधव काय म्हणालो बघितलास ना? माधव काय अक्कल असा? उगाच घाई केलीस दागिने काढूची. सगळ्यांचे डोळे दिपले हत. आता ही थांबायची नाही. आजवर एखादो तरी दागिनो आयन देऊक वयो असा वाटायचा पण आज कपाटातले एवढे दागिने बघितल्यावर या दागिन्याचा नवालाच राहिला नाही. हाय माझे केवढे ते दागिने. आई म्हणाली ना 2.5 तोळे असतील. 2.5 किलो म्हणजे किती होतात? म्हणजे 70-80 लाख होत असतील. आपल्याकडे एवढा सोना हा कसली कमी हा. त्यातला थोडा थोडा तरी दोन्ही सोनांका दिला तर काय बिघडला. सरिता आता आईने दिलाय ना तुला दागिना. हा मला ना एका गोष्टीची राहून राहून खूप भीती वाटते. काय झाला? आपल्या घरी खूप गोष्टी हरवल्या. पूर्वाचं घड्याळ, अभिरामाचं पाकिट, निलिमाची चैन इथपर्यंत ठीक होतं पण आता तर सगळे दागिने घरातच आहेत. हा वाडा सेफ नाहीये. हो खरंच. हे दागिने आपण बँकेत लॉकर मध्ये का नाही ठेवत? जाऊबाई हे एवढे दागिने ठेव नको. नाही म्हणजे कोणाचा भरोसा देता येत नाही ना. सरिता अगं बँकेच्या लॉकर मध्येच दागिने सेफ राहू शकतात. माधव मला वाटतं हाच बेस्ट ऑप्शन आहे. हो पण आई यासाठी तयार नाही होणार. खरा बाबूजींचा आजवर आमका कधी एवढे दागिने दाखवल्याने नाही.
आणि बँकेत ठेवूक तयार होतील काय? घराण्याचे दागिने आहात त्याचे बँकेत ठेवून चालूचे नाही, घरातच ठेवू पया. आणि चोरी झाली तर? कोण करणार? राखणदारा, तुमका मिळतात ना दागिने? आमका मिळतात म्हणजे मागूक गेला नाही, आयन दिला ना आमका. हो, 10 वेळा गेला अशी. ता काय नाही, ह्याच्यात सगळ्यांचं वाटो माझो पण. तरी सुद्धा तुम्ही सगळी जण ह्या माझ्यापासून दडवून ठेवतास, सगळं गिळूक बघतास. छाया, कोणाला काहीही नकोय. आणि हे दागिने नाईक घराण्याचे आहेत. त्या दागिन्यांवर सगळ्यांचा हक्क आहे असं म्हणण्यापेक्षा ही सगळ्यांची जबाबदारी आहे छाया. पण त्याच्यात लग्नात माझ्या अंगावरसून उतरलेले दागिने पण असत. पण त्याला कोण काय करणार नाही हा? त्याच्यावर तो राखणदार हा ना? राखणदार? मला तर विषारी साप वाटला तो. आणि आई खोलीत एकटे आहे. इथे वाद घालत बसण्यापेक्षा आपण जाऊन आईंकडे बघायला हवंय. हो बघतो मी. आई बाहेर नाही आली अजून. आई माका काय नाही झाला. काय झाला? मी आता वाड्यात गेले होते. सगळी जण त्या खोलीत होती. खयची खोली? त्या कपाट हाता मोठा. काय झाला? मालकीन बहिणी कपाट उघडल्याने आणि सगळ्यांका दागिने दाखवल्याने. हे असे दागिने. सगळा कपाट पिवळा पिवळा दिसत होता. सगळे दागिने चमकत होते. तू काय करत होतस थय? मी दार आडून बघत होते. कोणी बघितलं असता तर? ता सोडा, तुमका काय कळत नाही. तुम्ही आजवर एवढी चाकरी केलास या घराची, पण काय नाही मिळालं तुमका? त्यांची कपाट सोन्याने भरलेली. हा तुम्ही राहा कामा करत. अगो नशिबात असत तर मिळत, आणि नाही मिळालं तर भिकाऱ्यासारखं राहायचा. हातपाय मारूक नको. म्हणजे एवढा सोना हा थोडा घेतला तर काय बिघडला? काय? होय, फक्त सांभाळून करू खया. त्या दागिन्यांजवळ जनावर होता. यमुना, त्या दागिन्यांकडे बघू पण नको. किती? त्या जनावर जे राखणदार हा, त्या सोन्याकडे बघितलं तर डोळे फुटतील. सरिता, तू हट्ट धरलास म्हणून हे दागिने मी तुमका दाखवलंय. पण एवढे दागिने ह्या घरात हत हे बाहेर कोणा कळता कामा नये. कोणाशी कायच बोलायचा नाही. ती अवदसा या घरात हा ना, ते का कळूक नको. नाही तर आवशी सारखा सुशल्या पण आपला लुबाडायचा. आई, तू मुळीच काळजी करू नकोस. कोणीही काहीही कोणाला सांगणार नाही. पण आई, मला असं वाटतंय हे एवढे दागिने घरात ठेवणं योग्य नाहीये. आपण हे बँकेत ठेवले तर? अगं इतकी वर्ष तर दागिने घरातच हत, काय नाही झाला. मग आता खय की त्यात ठेवू होय? ता काय नाही, हे दागिने माझ्या नजरेसमोरच राहूक होय. आणि खबरदार, माका विचारल्याशिवाय कोणी त्या खोलीत पाऊल ठेवला तर. नायकांची संपत्ती हाती सांभाळूक होई, जपून ठेवूक होई, जबाबदारी हाती. मी त्यांका शब्द दिलाय. हे दागिने तसेच राहतले. पण आहे त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार असा ना. मग दागिने दाखवताना माका किती नाही बोलवलंस? छाया, उगाच वादाला तोंड फोडू नकोस. असा मी वाद करतोय? अरे ह्या सगळा तुमच्या वांगडा झाला असता तर तुम्ही गप्प बसला असतास. छाया, सरिताच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून तिचा हट्ट पूर्ण करायला आईने असं केलं.
बाकी दुसरा कोणताही हेतू नव्हता आणि तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं कोणाला. कळतं माका तुमच्या मनात काय चाललंय आता. अगं आता तुझा तोंड बंद कर. एकदा सांगितलेला कळूक नाही तुका. दागिन्यांचा विषय नको. दागिन्यांबद्दल काय बोलायचं नाही. लय दागिने हात नाही या घरात. किती हत. तुका काय करूचा हा. माका काय करूचा म्हणजे मी या घरात राहतय. सुशल्या हो तुम्ही गप रवा. त्याच्या तोंडाक लागू नको. बरोबर हा. तुम्ही किती माझ्या तोंडाक लागशाल आणि बोलूक तरी काय हा तुमच्याकडे. आणि किती दिवस ते दागिने दडवून ठेवशाल. नाईक घराची संपत्ती हा ना. मी सगळा ऐकलंय. नाईकांचे दागिने म्हणून मिरवतास पण त्याच्यात माझो पण वाटो हा. माझ्या आईचे दागिने हत त्याच्यात. आई गेल्यानंतर तुम्ही ते दागिने काढून घेतलास. आठवता ना. माझ्या आईचे दागिने माका दिलाच नाही ना तर माझ्या आईची हाय लागत तुमका. एक दिवस मताचा नव्हता वय. भिकेक लागशाल तुम्ही. कोण भिकेक लागत गो. तुझ्या आईचे दागिने म्हणतस ना. माझ्या घोवाक लुटूनच तुझ्या आईने दागिने बनवल्यान. हडपल्यान सगळा. विचारेन का विचार. काय हो सांगा ना. हाय वा या काय म्हणतात बघा. सांगाय का. ह्याचा काय नाही हा. जा काय असा तर आमचा असा. हे का कवडी सुद्धा मिळूची नाही. सांगा ते का. गेला आता. या बघा या सुशल्यापासून सावध रोग वया. मला असं वाटतंय आपण हा विषय आता थांबवूया. या दागिन्यांमुळे आज घरात काय आहे हे विसरतोय आपण. भाऊजी आणि सरिताच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. मग आजचा दिवस तरी आनंदात घालवूया ना. मी सगळी स्वयंपाकाची तयारी केली आहे. हो हो हो. आपण हे सगळं थांबवायला हवं. इथेच थांबवायला. सरिता दत्ता तुम्ही याकडे जराही लक्ष देऊ नका. सरिता तू मुळीच टेन्शन घेऊ नकोस. हे बघ आनंदात राहा. हा इले सगळे इले येवा घरात येवा बाबानू. इले येवा येवा घरात येवा बाबानू. यमुना परत चल. कित्या समोर बघ. हे का काय घाबरायचा. चला तुम्ही. मी आहे ना. चला. नाथा यमुना काय म्हणतास. बरी असास ना.
आमका काय झाला? नाही, तुम्ही एवढे गरिबीत दिवस काढतास ना, म्हणून विचारपूस केलंय. या घरात किलो किलोन दागिने असेच पडून आहेत. 250 तोळे सोना हा या घरात. किती? 250 तोळे सोना. तू बघितलास काय? 250 तोळे दागिने. वय एवढे दागिने हा या घरात. काय झालं निलिमा? मुद्दाम करते ती हे सगळं. कोण? सुषमा. काय केलं आता तिने? आपल्या घरात खूप सोनं आहे हे कोणालाही कळता कामा नये असं आईंनी बजावलं होतं ना. ते सुषमानी नेमकं ऐकलं आणि आता यमुना आणि नाथा बरोबर याच विषयावर मोठमोठ्याने बोलती. शी इज रिअली व्हेरी डेंजरस. हे तू बोलतेस निलिमा? म्हणजे काय म्हणायचंय तुला? नाही, ही तीच निलिमा आहे ना जिला सुषमाचा पुळका येत होता. सुषमाला सगळेजण घराबाहेर काढत होते तेव्हा तिच्या बाजूने उभी राहिलेली ती तूच आहेस ना? का? तर तिला घराबाहेर काढू नये म्हणून. पण ते लिगली चुकीचं होतं. आणि मग तिला कपडे नेऊन देणं, तिला काय हवं नको ते बघणं, ते काय होतं? अरे माणूस की नावाचा काही प्रकार असतो की नाही? हा, तुझ्याकडे आहे का ती? तिचं काय? मला वाटतं ना त्यावेळी तू तिच्या बाजूने उभी राहिली नसतीस ना तर ही वेळ आलीच नसती. पण अण्णांनी तिच्या नावावर प्रॉपर्टी केलेली आहे. तिला या घरात राहायला दिलेलं आहे. हे सगळं मृत्यूपत्रात मेन्शन आहे ना. निव्वळ मृत्यूपत्रात तिचं नाव आहे म्हणून वाचन तिच्या समोर झालं पाहिजे हा अट्टास तूच धरला होतास ना. अरे कायद्याचा नियमच आहे तसा. आपण तिच्यासाठी सगळे नियम पाळायचे पण ती घरातले सगळे नियम तोडते. घराचं भलं होऊ नये यासाठी प्रयत्न करते. तिच्यामुळे घरात संकट येते. हे बघ, घराचं भलं होऊ नये म्हणून ती हे सगळं करते हे मला मान्य आहे. पण तिच्यामुळे या घरावर संकट येत आहेत. तिने घरात पाऊल टाकलं म्हणून सगळं अशुभ होतंय हे मी आजही मान्य करणार नाही. पुन्हा तेच. जाऊ दे ना, आपण बोलूयाच नको या विषयावर. ओके, हो हो ठीक आहे. आपल्याकडे किती सोनं असेल का? 250 तोळे. बा 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 बा, केवढं ते सोनं नाही. हे एवढे दागिने मी कधी बघितलेच नव्हते एकत्र असे. आपली खूप प्रॉपर्टी आहे ना. माधव, काय चाललंय तुझं? विचार, दूरचा विचार. हे सगळं आपल्याकडे असताना कुठल्या तरी दुसऱ्या प्रकाशनाकडे जाऊन कशाला चपला झिजवायच्या ना. आपलंच पुस्तक, आपलंच प्रकाशन. हे बघ, ते दागिने फक्त आपले नाहीये, सगळ्या घराची प्रॉपर्टी आहे ती. अगं पण केवढे ते दागिने माझ्या डोळ्यासमोरून अजूनही ते पिवळं पिवळं जात नाहीये. एक बाई असून तुझे डोळे दिपले नाहीत, कमाल आहे. शट अप माधव. काय गो, दागिनो आवडलो नाही काय? आईने एवढ्या लाडान दिल्या ना. आणि एकाच दागिन्यान काय होणार हा? अजून होय काय? घरात केवढे दागिने होत बघतास ना. होय, पण ते सगळेच कसे देत आहे? सगळे कोण मागता, पण घरात एवढा सगळा असताना आपण कसे दिवस काढताव? नाईक म्हणून मिरवताव फक्त. खिसे फाटकी. खर्च काय कमी हा काय? पूर्वाचा शिक्षण हा, गणेशाचा काय तर बघूक वया. तुम्ही एकटेच अजून किती राबणार? तुका काय म्हणूचा?
एवढा हा ना घरात, मग ता काय शोभेच्या वस्तू म्हणून ठेवूच होत काय? बघा काय वाईट असला तर म्हणजे दागिने घ्यायचे? कोणाक कळता हा? आणि एखादो दागिनो गेलो तरी काय कमी पडणार हा? 250 तोळ्याचे दागिने होत, 4-5 डबे भरून. तो राखणदार हा बघितलास ना, जीव घ्यायचो तो. ती काय म्हणते, त्या राखणदाराकच प्रसन्न करून घेतला तर? काय करतास? दागिने ठेवूक नको? मी ठेवतोय. नको, मी ठेवतोय. तू काय एक दागिने देऊ सांगितला तर सगळ्यांपुढे सगळे दागिने काढून ठेवलंस. चुकलाच माझा. होत चुका होत, पण आता परत पुन्हा दागिने काढू नकोस. एवढे दागिने बघितले तर वेळ लागेल सगळ्यांका. आता नाही बाहेर काढूचे दागिने. तसो मी असंच, पण तू पण काळजी घ्या. वय बर, मी थांबतोय.